खरं तर काल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्या प्रकरणातला जो आरोपी आहे त्याला काल अटक करण्यात आलेली आहे। खरं तर नितीन राऊतजी तुम्ही महाविकास आघाडीच्या काळात मंत्रीसुद्धा राहिलेला आहात, तुम्ही अनेक मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेली। अशातच हा पुतळा पडून जवळपास 8 दिवस झाल्यानंतर त्या व्यक्तीला अटक होते। राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था योग्यरित्या हाताळली जात आहे काय, आणि जी दुर्दैवी घटना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याची घडली त्याला कोण जबाबदार आहे ही सगळी चर्चा सुरू असताना त्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे ज्याने पुतळा बनवला त्याला इतके दिवस लागतातच कसे हो। मला तरी वाटतं की कुठेतरी काळं बेरं आहे आणि त्यामुळं या सर्व घटनांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही चौकशी मोठ्या लेवलवर व्हायला पाहिजे आणि जो कोणी दोषी असेल त्याला कारवाई करा, परंतु जी प्रतिमा शिवरायाची डागाळण्याचं काम या भाजपाच्या शिंदे फडणवीस पवार सरकारने या ठिकाणी केलं ती प्रतिमा याच्याने पुसून जाणार नाही। त्यांनी जो अपमान केला आमच्या शिवरायाचा तो अपमान या राज्यातली जनता विसरू शकणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।